हर हर महादेव. इंडिया अगेन्स्ट करप्शन, अण्णा हजारेंचा भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचं जन आंदोलन, अशा अनेक संघटना भ्रष्टाचार विरोधी विचार मांडतात, कार्य करतात, समाजसेवी करतात, आंदोलन करतात आणि याला नाव ठेवा त्याला नाव ठेवा. हे खूप जोरात चालू आहे. जोरात सीज बिगिनिंग आहे. किती सालापासून आहे ते माहीत नाही, पण आहे. मग भ्रष्टाचार कमी झाला का? अहो, शासन प्रशासनामध्ये जर 80-90% लोक भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे गेले तर त्यांनाच तुम्ही मागता का? मराठी भाषेमध्ये म्हण आहे, वडारणीला चोळी मागणे, किंवा आडातच नाही तो पवऱ्यात कुठून येणार. अहो, जे भ्रष्टाचारामध्ये विलीन आहेत त्यांनाच आपण जर म्हटलं तुम्ही भ्रष्टाचार करू नका, तर असं कधी घडलंय का की आरोपी स्वतःवरूनच फाशीवर जाऊ शकतो? नाही ना. मग हा आरडाओरडा कोणाचा चालला असेल, संस्था असतील, काही RTI कार्यकर्ते असतील, खूप आहेत. मला आत्ताच आमचे दरेकर डॉक्टरनी सांगितलं की ह्या नेत्याचे 400 कोटी आहेत, त्या नेत्याचे 500 कोटी आहेत असे. आणि आपण पुन्हा त्यांचाच अभ्यास करायला गेलो तर ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. जेलमध्ये जाऊन आले का पुन्हा मंत्री होतात, पुन्हा ती केस फाईल होते. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ह्या सगळ्या समाजाच्या विरुद्ध चालू आहेत. समाजाच्या पैशावर चालू आहेत. समाजाच्या कराच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे धंदे चालू आहेत. आता मग सैनिक समाज पार्टीचा रोल काय आहे? सैनिक समाज पार्टीचा रोल आहे म्हणजे आहे. सैनिक समाज पार्टी कधीही भ्रष्टाचारी वाटणाऱ्या शासन प्रशासनाला निवेदन देत नाही, आंदोलन करत नाही, त्यांना म्हणत नाही तू यू आर करप्टेड. काही करत नाही. काही करायची गरज नाही. त्यांना समजून सांगायची गरज नाही हो. हे महाभारत आणि रामायणामधले उदाहरणं आहेत. हे बा, रावणाला युद्ध करू नको, सीतेला परत कर असं सांगण्यासाठी बरेच गेले होते. विभीषण स्वतः रावणाचा भाऊ सांगत होता. तिथं अंगद गेला होता तडजोडीला. परंतु ती प्रवृत्ती आहे, रावणाची प्रवृत्ती होती, ते त्यांनी समजून घेतलं नाही. महाभारतातलं उदाहरण काय सांगतं की कौरवांना समझोता करण्यासाठी श्रीकृष्ण गेला होता. त्याने फक्त 5 गावं मागितले होते. तर कौरवाकडून आलं की ते सुईच्या आणीवर बसणारी जमीन देणार नाहीत. आता तुम्ही सांगा, हे त्यांचे वंशज जे करप्शन करतात, अधिकारी असतात, नेते असतात, मंत्री असतात, त्यांच्याकडे 400, 500, 100, 200 करोड प्रॉपर्टी आहे. ते स्वतः करप्शन सोडून देतील का? त्यांचा पायंडा आहे की करप्शन करा, येणकेनं करा, मतदाराला पैसे वाटा आणि पुन्हा सत्तेत जा, काही करा पण सत्ता मिळवा. कारण त्यांचं प्राथमिक शिक्षणच 10वी 12वी पास नापास असतं. 10वी 12वी पास नापास असतं. संस्कार घरात फक्त करप्शन करायचे असतात. त्यामुळं त्यांचा पिंडच हा करप्शन करण्यासाठी बनलेला आहे आणि त्यांच्या वंशपरंपरेने ते कार्य चालू आहे. म्हणून वंशवादी आहेत. आणि हे सांभाळण्यासाठी, हा पसारा सांभाळण्यासाठी, करप्शनची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी त्यांना गुंडगिरी पण करावं लागते. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दावणीला बांधावं लागतं. आणि ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये ह्या आंदोलनाने काही होणार नाही. इंग्रज तरी थोडे होते म्हणून ते क्विट इंडियासारख्या चळवळीने नेता सुभाषचंद्र सारख्यांच्या धाकाने निघून गेले. परंतु यांची संख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये भरपूर आहे. करप्शन केलं, जेलमध्ये गेले तरी त्यांना निर्लज्ज असल्यामुळे काही वाटत नाही. पुन्हा उजळ माथ्याने कॅमेऱ्यापुढे येतात.
टी व्हीवर येतात, भाषणं करतात, पुन्हा मंत्रिपदाची अपेक्षा ठेवतात. ह्या सगळ्यांचा अभ्यास, निगेटिव्ह अभ्यास सैनिक समाज पार्टी करणार नाही. सैनिक समाज पार्टी फक्त आम समाजातल्या नागरिकांना जाणीव करून देणार आहे की तुम्ही जे करप्टेड आहेत त्यांना तुम्ही मागणी करू नका, मागणी करायचीच नाही. कारण भारतीय राज्यघटनेने तुमच्या हातात एक रामबाण हत्यार दिलं आहे, तेजस्वी हत्यार दिलं आहे आणि ते हत्यार धारदार आहे. ते केवळ तलवारीपेक्षाही धारदार आहे, बंदुकीपेक्षाही ते तीक्ष्ण आहे. अशा हत्याराचा तुम्ही वापर करायचा आहे. ते हत्यार म्हणजे मतदानाचं हत्यार आहे. निडर व्हायचं आहे. कारण आजचा समाज हा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या अंडर प्रेशर जातो. त्यांचे भले मोठे बॅनर आपल्याला आवडले नाही तरी रस्त्याला लागलेले असतात. कारण प्रश्नावरही त्यांचा दबाव असतो. ह्या सर्वांना साफ करण्यासाठी, सर्वांचा नायनाट करण्यासाठी फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टी विचारधाराच करू शकते. सैनिक समाज पार्टीने त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे आणि ते आम समाजातल्या नागरिकांच्या जीवावर केलं आहे. आम समाजातील नागरिकांना आव्हान करून केलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुला जर तुझा भारत, तुला महाराष्ट्र वाचवायचा असेल तर तू जागा व्हायला पाहिजे आणि तू अंडर प्रेशर जगणं सोडून दे, लाचारीचं जगणं सोडून दे. धैर्यवान होऊन सैनिक समाज पार्टीमध्ये सामील व्हा. 13 करोड जनतेपैकी 10 करोड जनतेने सैनिक समाज पार्टीमध्ये यावं आणि त्याचा प्रत्यय आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की दाखवून देऊ. कारण तुम्ही बरोबर असाल तर नक्की हे महाभारत युद्ध, रामायण युद्ध आपण 100% जिंकू. म्हणून हे 2024 हे ऐतिहासिक वर्ष घडवण्यासाठी तुम्हा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.